मित्रांनो, आता पावसाळा सुरू होतोय. पावसाळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे. याच्यावरती आपण सगळे मिळून मात करू शकतो. सर्पदंश किंवा साप चावणे लक्षात घ्या. योग्य वेळेवर योग्य ठिकाणी योग्य उपचार जर नाही भेटला तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो. अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या सर्पदंश झाल्यावर आपल्याला चुकूनही करायची नाही. महत्त्वाची गोष्ट, जखमेवरचं विष शोषून घेणं किंवा जखम कापून टाकणं हे आपल्याला चुकूनही करायचं नाही. त्याच्यासोबतच पुढची जी गोष्ट आहे, जखम झालेल्या ठिकाणी एखादी पट्टी बांधणं जेणेकरून विष शरीरात पसरणार नाही, हा आपला महत्त्वाचा गैरसमज आहे. तिसरी गोष्ट मित्रांनो, जखमेवरती बर्फ लावणं किंवा गरम पाणी लावणं यानं तुमच्या पेशंटला काहीही फायदा होणार नाही. चौथी गोष्ट, एखाद्या तांत्रिक बाबाकडे जाणं याच्यातून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. तुमचा तिथं वेळ वाया जाऊन इलाज व्हायला तिथं उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. या 4 गोष्टी करू नका. 4 गोष्टी कोणत्या करायच्या आहेत मित्रांनो? लवकरात लवकर सगळ्यात अगोदर हॉस्पिटलमध्ये जा. जखम झालेली तिथं जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जखमेच्या आसपास ज्या काही घट्ट पट्टी असेल किंवा घट्ट वस्तू असेल, घड्याळ आहे, फेटा आहे, ह्या गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करा. चौथी महत्त्वाची गोष्ट, घाबरू नका, पॅनिक होऊ नका, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. मित्रांनो, 7 का वार अस्पताल में उपचार हा मेसेज जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. एक शेअर तुमचा एखाद्याचा जीव सुद्धा तिथं वाचू शकतो. धन्यवाद.